माणूस हा सवयीचा गुलाम असतो आणि मानवी जीवन जगत असताना तुम्ही जसं जगसाल तसं तुमचं हे मानवी जीवन असते. मानलं तर सुख, नाही मानलं तर दुःख. जसं तुम्ही माणसाल जसं सुखात चंगळवाद आणि दुःखात रडत पडत बसणे, परंतु जो माणूस विचारवंत असतो, बुद्धिवादी असतो, तो दुःखातही सुख मानत असतो. ओढ, ईर्ष्या, द्वेष, अतृप्तता, बेचैनी, आसक्ती, तृष्णा हे मानसिक विकार असतात. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर वेदनामय जीवनातील ही सगळी सामग्री आहे. कोणती? राग, द्वेष, मोह, ईर्ष्या, मत्सर, हेवा, आसक्ती, तृष्णा. हे विकार माणसाने नष्ट नाही केले तर माणसाचं जीवन हे अतिशय दुःखी होत असते. ही तहान भूक कधीच पूर्ण होत नाही. माणूस पोटभर जेवण करतो, त्याने तो तृप्त होतो, पण खरे तर माणसाने उपाशीही राहू नये आणि जास्त जेवणही करू नये. हवे तेवढे पाणी प्यावे, हवे तेवढे जेवण करावे. हवे तेवढे पाणी प्यावे, हवे तेवढे जेवण करावे. आणि पाणी आणि जेवण म्हणजे अन्न हे माणसाला जगण्यास मदत करत असते. जगण्यासाठी अन्न खावे, जिभेचे चोचले पूर्ण करण्यासाठी किंवा जिभेचा हव्यास, तृप्ती, मनाची तृप्ती हे पूर्ण करण्यासाठी जेवण हे करू नये. जो तशा विचाराने जेवण करत असेल तर त्याला शारीरिक विकार हे निर्माण होऊ शकतात. माणूस प्राणी हा खरे तर सवयीचा गुलाम असतो. झोपडीत राहण्याची सवय असली तर त्या माणसाला झोपडीतच शांत झोप लागते. त्याला तुम्ही बंगल्यामध्ये ठेवले, काचाच्या बंगल्यातही ठेवले तर त्याला काचाच्या बंगल्यात झोप लागत नाही. आणि जर माणूस बंगल्यात राहणारा असला तर त्याला झोपडीत झोप लागत नाही. म्हणजे कसं असतं की माणूस हा गादीवरही झोपू शकतो आणि सतरंजीवरही झोपू शकतो, तो खालीही झोपू शकतो आणि पलंगावरही झोपू शकतो, जमिनीवरही झोपू शकतो. तुम्ही स्वतःच्या इंद्रियांना म्हणजे माणसाने स्वतःच्या इंद्रियांना जशी सवय लावली तशी सवय शरीराला लागते. मनाचे दमन जर केले नाही, समजा आपण मनाचे दमन जर केले नाही, मध्यम मार्ग जर स्वीकारला नाही, तर मग आपण जर गादीवर आपल्या घरी झोपत असू तर आपण एखाद्याच्या घरी सतरंजीवर जाऊन झोपू शकत नाही. पण मनाचं दमन जर झालेलं असेल तर आपण कुठेही झोपू शकतो. तर मनुष्याने, मला असं म्हणायचं आहे की मनुष्याने कोणत्याही गोष्टीची सवय लावून घेऊ नये. ती सवय लागली की मग कोणत्याही परिस्थितीत ती मनुष्याला हवी असते आणि मग सवयीलाच मग व्यसन म्हटल्या जाते. आणि मग या व्यसनात माणूस गुंतला की त्याला ते सतत हवे असते. मग काहीही असो, दारू असो, वरली असो, जुगार असो, मोठेपणा असो, ते मिळाले नाही तर हा माणूस सवयीचा गुलाम असलेला हा व्यसनी माणूस असतो. हा बेचैन होतो, अस्वस्थ होतो, याला करमत नाही. मग ही बेचैनी माणसाला नष्ट करता येते.
आणि त्यासाठी त्याला आर्य अष्टांगिक मार्गाचे अनुकरण करावे लागते. माणूस हा आसक्तीत फार गुंतून गेला की तो खोट्या प्रतिष्ठेसाठी जगतो. कधी कधी काय होते की आर्थिक परिस्थिती न बघता आपली आर्थिक परिस्थिती काय आहे म्हणजे इन्कम काय आहे ते न बघता तो श्रीमंत लोकांचा हेवा करतो आणि त्याच्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करतो. एखाद्या माणसाजवळ जर टू व्हीलर असली तर मग त्याच्यासारखी टू व्हीलर मी घेतलीच पाहिजे असा सतत विचार करीत करीत तो उधारी पाधारी करून कर्जबाजारी होऊन ती गाडी घेत असतो. आणि गाडी दुसऱ्याकडे मग कार बघितली की तो कार घेण्यासाठी बँकेचं लोन काढतो किंवा इतरांकडून 2 नंबर म्हणजे काहीतरी व्याजानं पैसे काढून कार घेतो आणि मग ते कारही तो फिरवतो. परंतु तो कर्जाच्या डोहात स्वतःला ढकलून देतो हे त्याला कळत नाही. आपलं मासिक उत्पन्न काय, वार्षिक उत्पन्न काय आणि आपला खर्च काय याचा ताळमेळ आणि याचं भान माणसाने ठेवलं पाहिजे. नाहीतर माणूस हा दुःख भोगण्यासाठी तयार राहावा म्हणजे त्याला दुःखच प्राप्त होत असते आणि या दुःखामध्ये माणूस हा लवकरच त्याचे शरीर हे क्षीण होत असते, तो नष्ट होऊन जात असतो.